शिरोमणि मन्मस्वामी महाराज की जय। वैराग्य निधि अक्का महादेवी माता की जय। त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रभारत तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमं। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। अखंड शिवनाम सप्ताहातील आतापर्यंत कीर्तन रूपी सेवा शिवभक्त परायण भूषण स्वामीजी वाखारीकर यांच्या सुमधुर वाणीतून प्रसाद रूपी कीर्तन आपण ऐकलेले आहात। आज प्रसादाचा महिमा गुणगान गायलेले आहे। ते चालू करे तो चालू करा, थोड बंद ठेवा। चालू करा म्हटले की चालू करा। प्रसाद प्रत्येक व्यक्तींच्या जीवनामध्ये प्राप्त होणं म्हणजे भाग्य लागते। सर्वांना प्रसाद मिळत नाही। कार्यक्रमाच्या नंतर या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना प्रसाद वाटप होते। हे बहिरंगाचा प्रसाद आहे। या प्रसादामुळं आपला शरीर तृप्त होते। शरीराचा समाधान करून घेण्याकरता आता संपल्याबरोबर सगळे रांगेनं बसतो, प्रसादाचा वाटप होते। ह्याच्यानं काय होते? जेवल्यानंतर काय होते? झोप येते। झोप काय येते? समाधान होते म्हणून झोप येते। तर पूर्ण रूप आपल्याला समाधान होत नाही। परिपूर्ण समाधान आपल्याला गरज आहे। प्रत्येक व्यक्तीला वाटते आम्हाला सुख शांती समाधान मिळावं। कोणाला असं वाटत नाही की आम्हाला दुःख मिळावं म्हणून कोणी व्यवहार करत नाही। प्रत्येक व्यवहाराच्या पाठीमागे एकमेव उद्देश आहे। काय उद्देश आहे? काय उद्देश आहे तुमचा? व्यवहाराच्या पाठीमागचा काय उद्देश आहे? कशासाठी व्यवहार करता? संसार कशासाठी? समाधान व्हावं म्हणून हे संसार आहे। इमानदारीने सांगा, संसारात तुम्हाला समाधान मिळालं का? सगळ्या गोष्टी करून बसलो, बायको करून घेतलं, नवरा करून घेतलो, कशा करता? समाधानासाठी। वारी केलो लेकरासाठी, समाधानासाठी। लेकरं झाले तरी सुद्धा समाधान नाही। कितीतरी परेशान आहेत। नवऱ्यापासून तेवढा परेशान नाही, परंतु लेकरापासून अति परेशान आहे। सकाळी सकाळी फोन आला मला, आप्पा माझा बीपी वाढले म्हटले। कशा करता? बायको किरकिर केले का? नाही। व्यवहाराचा खालीवरी झाले? नाही। मग कशासाठी?
गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला मी म्हटलं 4 पोरं आत्महत्या करून घेतले बिदरमध्ये. 4 पोरं फाशी घालून घेतले. 5-5 वेळ त्याला सावधान करण्याचा प्रयत्न आई वडिलांनी केले. दारूसाठी नाही, बीडीसाठी नाही, तंबाखूसाठी नाही, मोबाईल खेळण्याकरता. रम्मी खेळून खेळून बर्बाद होऊन गेले. शेत शिवार विकून आता राहिलेले एकच घर, आणि नंतर तरी सुद्धा तो पोरगा ऐकला नाही. एकच शब्द ते वापरले, आता उरलेले एक घर तुझ्यासाठी बर्बाद करून घेऊ का, असं एवढंच म्हटलं. जाऊन फाशी घेऊन मरून गेले. म्हणजे या संसाराच्या भानगडीला वैतागून शरण आलो देवा, एक अभंग आहे बघा. शरण आलो देवा संसाराच्या भीतीने. नंदगाव बाप्पा काय शरण आलो देवा संसाराचा, या संसाराच्या भीतीपोटी. सत्ता कशासाठी? संसाराचा भीतीपोटी. संसारात कुठं अडीअडचणी होऊ नये, अडथळा येता कामा नये. सर्व सरळ सुगम रीतीने पार पडावा संसार. असार संसार शिवनाम सार तया माशी. म्हणून या ठिकाणी जास्तीत जास्त समाधान पुरुष आहे की काय स्त्री आहे? कोण समाधान आहे? हे सगळे समाधान जास्त आहेत. कशा करता? जास्त भक्ती करतात म्हणून तुम्ही समाधान आहे. हे भक्ती करत नाही, उगा भागमभागी आहे त्यांच्या. दुसरं जोड लावतात, जोड पक्का लावतात, परंतु भक्तीमध्ये वेळ जास्त जास्त वेळ देणारे म्हणजे माता मंडळी आहे. म्हणून हिम्मत जास्त यांच्याकडे आहे. भक्तीनं भीती पळून जाते. यमही थरथरला. तुमच्या भक्ती बघून सुद्धा यम सुद्धा थरथर कापतो. म्हणून आज काय आहे? प्रसादाबद्दल बोलत होतो. गुरुचा प्रसाद, गुरु प्रसादाची थोरी. आता प्रसादाचा वाटप चालू आहे. नंतर तुम्हाला देणारा जो प्रसाद आहे अन्न प्रसाद आहे. आता देत असलेले प्रसाद शब्द प्रसाद आहे. याच्यापासून तृप्ती होणार आहे. काय तृप्ती? वचने अमृत झालो मी पूर्ण तृप्त. 2 दिवस उपास राहिला तर चालेल, परंतु उपद्र असेल तर माणूस सहन करू शकत नाही. उपद्रवाचा दूर करण्याचा एकमेव कारण आहे गुरुमाऊलीचा प्रसाद. म्हणून गुरुप्रसादाच्या शुभप्रसंगी कालच माझं प्रवचन होतं. माय लक्षात आलं का? काल प्रवचन होतं. आज प्रवचन तुम्हाला भेटत आहे. आज गुरुमाऊलीच्या हस्ते मुखाने तुम्हाला प्रसाद मिळत असेल तर समजून घ्यायचं अखंड शिवनाम सप्ताह केलेले प्रतिफळ आमच्या पदरात पडलं असं समजून घ्यायचं. आजच गुरुमाऊली नसेल तर काही प्रसादाचं काही तेवढं महत्व नाही. म्हणून गुरुप्रसादाची थोरी महिमा असे
श्रेष्ठ भारी, प्रसाद घेताची स्वामीच्या नाश होये. बघा, ऐकल्याबरोबर, खाल्ल्याबरोबर नाही, ऐकल्याबरोबर अंतःकरण पवित्र होते, मन शुद्ध होते, चित्त शुद्ध होते, बुद्धी शुद्ध होते, अहंकार निरसन जाते, निरसोनी जाय, पावित्र्य निर्माण होते. म्हणून अनंत अडचणीच्या भानगडी बघा, बहिरंगात सतविणारे अनेक लोक आहे. बहिरंगामध्ये अडीअडचणी भरपूर आहे व्यवहारामध्ये, परंतु बाहेर असलेले कसं तरी आपण सारलं करता येते. दुःख देणारे जे लोक आहेत ना, फार दूर असलेले लोकांकडून जास्त आम्हाला दुःख राहत नाही. माय दूर असलेले तुम्हाला सतितात की जवळ असलेले सतितात? दूरच्या लोकांपासून तुम्हाला त्रास आहे, जवळच्या लोकांपासून त्रास आहे? तुम्हालाच माहित, मला काय माहित. जवळचे जवळ असलेलेच जळतात, दूर असलेले कशाला जळतात? ते लई लांब आहे, सेक लागते. जाळाचा सेक कधी लागते? जवळ असलं तरच लागते. जळते कोण? जवळ असलेलंच जळतात. पोटात इस्तू पडते, त्याला दिसत नाही. तोंडात एवढा मिठ्ठा बोलतात, पोटात मात्र इस्तू राहतात. त्याचा हेंडगा कधी लागावा असं म्हणून हे विचार करतात. म्हणून जवळ असलेले लोकांपासून फारच सावधान राहावं लागेल. मग त्याच्यापासून कसं तरी सावधान राहता येते. अजून काही जवळ आहेत. जवळ म्हणजे कळालं का? वेळ आहे की नाही? बराच वेळ झाला, तुम्ही इथे या ठिकाणी बसो. मी निवांत प्रसाद घेऊन आलो, पूर्णहून आलो. माय नांदेडचे पलीकडे पूर्णा, तुम्हाला पूर्ण करण्यासाठी पूर्णहून आलोय. कळलं का? तर जवळ जवळ असलेले लोकांपासून आपल्याला सावधान राहता येते. माऊली काय सांगतात या कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून? दुष्ट कोण आहेत? दुष्ट लोक कुठं आहेत? भारत आहे एकदम जवळ आहे. जवळ म्हणजे कुठं? जवळ म्हणजे कुठं? इथं मंडप मध्ये नाही, मंडपात नाही. कुठं? तुमचं जवळ. आता अवती भोवती असलेले सुद्धा जवळच, आणि तुमचा जवळ. मग तुमचं जवळ कोण आहे? तुमचं जवळ कोण आहे? 7-8 माणसामधली बसून आहेत. कुठं? तुमच्या मधी, आत, लोपट, अंदर. लोपट म्हणजे कळालं का? अंदर. वाळग, वाळग अंतर कन्नडात वाळग कुंतर वाळग. तेलुगूमध्ये लोपट बसलेले आहेत. हा, अंदर बिठाय बैठे. तर कोण आहे ते? धोका या 5-6 माणसापासून मोठा धोका आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मदा, मत्सर, डंब, अहंकार, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. जास्तीत जास्त तुम्हाला परिचय करून देतो. तुम्हाला धोका देणारे कोण आहे? तुमचं जवळचं. जो व्यक्ती स्वतःचा स्तुती करून घेतो, समजून घ्यायचा त्यांच्या सत्यानाश करून घेतो.
प्रसाद तुम्हाला भेटायचा असेल तर स्वतःचा स्तुती कधी करून घ्यायचं नाही. स्तुती म्हणजे कळलं का? स्वतःचा तारीफ. स्वतःचा तारीफ करून घेतलं, अखंड शिवनाम सप्ताह केलेले संपूर्ण वाया गेले. ಮಾಡಿದೆ ನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತ್ತು ಶಿವನ ಡಂಗುರ. ಮಾಡಿದೆ ನೆನ್ನದಿರ ಲಿಂಗಕ್ಕೆ, ಮಾಡಿದೆ ನೆನ್ನದಿರ ಜಂಗಮಕ್ಕೆ, ಮಾಡಿದೆ ನೆನ್ನದಿರ ಗುರುವಿಗೆ, ಮಾಡಿದೆ ನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೇಡಿದ ನೀವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. कळालं का? कन्नड प्युअर आहे. अण्णा बसवांना सांगितलं. स्वतःचा स्तुती. स्तुती म्हणजे कोणतं? काय काय स्तुती करून घेतो. पहिला गोष्ट, सप्ताहामध्ये काय काय दान केला असेल तर बिलकुल कोणाला सांगून घेता कामा नाही. आम्ही सांगाव, आम्ही तुमच्याबद्दल सांगाव, परंतु तुम्ही मात्र तुमच्याबद्दल कधी सांगून घेऊ नये. आणि ठीक आहे, दिल्यानंतर पश्चाताप करून घेऊ नये. काय काय लोक देतात, अरे रे 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 एवढं उगाच जास्त दिलो का, पश्चाताप करून घेते. उगाच दिलो का मग एवढा जास्त दे, थोडं दिलं तरी बी जमत होतं, एवढं कस काय दिलो, उगाच टेन्शन घेत बसायचं. दिल्यानंतर बिलकुल त्याच्याबद्दल हळहळी करून घेऊ नये. हळहळी म्हणजे कळालं का? कोणासाठी? चोराला दिला असेल तर हळहळी करून घ्या. धोका देणारा माणसाला दिल्यानंतर हळहळी करून घ्या. परंतु गुरु महाराजांसाठी, जंगमासाठी किंवा अखंड शिवनाम सप्ताहासाठी किंवा भजन मंडळीसाठी काही अर्पण करून नंतर हळहळी करून घेतलं, तुमचा व्यर्थ जन्म गेला वाया. म्हणून हे आपल्या स्वतःच्या वैरी आहे. लोलुपता राहू नये. लोलुपता म्हणजे कळालं का? हाव हाव राहू नये. एक प्रकारचं मोठं पाप आहे हाव हाव करणं बी. कितीही खाल्लं तर समाधान नाही, किती भेटलं तरी बी समाधान नाही. बेचन बेचन राहतो. एक मोठा अवगुण आहे. लक्षात आलं का? वाईट चिंतन करत बसू नये. काय काय चिंतन करत बसतो? चिंतन. चिंतन म्हणजे कळालं का? त्याच्यात ध्यास. कामातुराणाम न भयम न लज्जा, क्षुधातुराणाम न रुचिम न वेला, चिंतातुराणाम न सुखम न निद्रा, कामातुराणाम न भयम न लज्जा. चिंतित असलेले व्यक्तीला न झोप राहते न सुख राहते. भूक लागलेले व्यक्तीला, माय लागले का भूक, नाश्ता वगैरे झाले की नाही शिस्त सकाळी? हो रे, हे तुम्ही भेटणंच मुश्किल. भेटल्यावर कशाला आम्ही सोडाव? जे काय वाजून घ्यायचं वाजून घेऊ. कडकड खंडेराव. आलूरला हमेशा येणं मुश्किल आहे. कधीतरी असा हा वेळ येतो, उधळून घ्यायचा वेळ. उधळून घेऊ की नाही छान. हे बसलेले सगळं रास आहे आमची. मी उधळतो. काय काय उधळतो? तुमचं काम, तुमचं क्रोध, तुमचा मोह, तुमच्या टेन्शन, तुमचा बेचैन, तुमचा प्रॉब्लेम, तुमचा धडधड, तुमचा घाबरी, हे सगळं उधळून टाकतो. मग उधळल्यावर काय होते? सगळं उडून जाते. उडल्यावर काय राहते?
स्वच्छ. आता आजकाल हे मशीन झाले, काय चिंता नाही, पहिले उधळावं लागत होतं. हे अखंड शिवनाम सप्ताह म्हणजे उधळणंच आहे. दररोज 3-3 तास कीर्तनकार उधळतात. आखरी 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 कचरा जास्त आहे म्हणून आखरीला गुरु महाराजाला बोलून घेतात. आता असा धडकून काढते महाराज, शिल्लक राहूच नाही. मोठा वारा आहे ते छोटं छोटं वारा होतं. ते कोणता वारा आहे? मोठा वारा. त्याच्यामधलं काय म्हणतात तो, त्याला नाही, वाटोळ नाही, ते वाटोळा झाले त्याचे. वाटोळ नाही हो, ते मधी भत्तामध्ये कचरा जास्त राहते बघा, त्याला काय म्हणतात? सुंक की कणकी? कणकी नवा, मराठी बी कळणार तुम्हाला काय सांग. कशासाठी उधळतो? हा, सुंक, कचरा. कचरा जावावं म्हणून उधळतो. असा कचरा जास्त आहे म्हणून जास्त वारा लागते. आता आपले राजेश्वरजी म्हटले वाटोळा की काय, म्हणजे चक्रीवादळ. चक्रीवादळ, चक्रीवादळ सुटलं तिथंच गुंडाळत राहते, नाही तर चक्रीवादळ नको बापू, आता तिकडे एकच ठिकाणी जाण्यासारखं करा. हा, तसं गुरुमाऊलीचा प्रसाद म्हणून गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. त्याकरता असा हा भारीचा प्रसाद अनेक भाविकांना हे मिळू शकत नाही. जो भक्ती भावनानं, श्रद्धेनं, विश्वासानं या ठिकाणी बसतात त्यांना हे भेटत राहतात. अनेक ठिकाणी आम्हाला आढळते. काल मी वन्हाळीला गेलतो, परवा प्रयागराजला जाऊन आलो. प्रयागराजमध्ये आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी 1.5 करोड लोक स्नान केले होते. 1.5 करोड. त्याच्यामध्ये 1 करोड साधू संतच होते. उघडे लोक, वस्त्रधारी होते, उघडे बी होते, नागा होते, कोणी कोणी होते. हा, महिला साधू होते, महिला साधू होते, महिला नागा होते. अशा प्रकारचे अनेक साधू संत पन्हाळीमध्ये. ते थोडस मी बोललो, तरी सुद्धा तुम्हाला बोलणं बी माझं गरजेचे आहे म्हणून 2 गोष्टी बोलतो. तर भक्तीमध्ये तुमच्या डोळ्यातलं पाणी किती प्रकारचे आहे माहिती आहे? तुमच्या डोळ्यातलं पाणी किती प्रकारचे आहे माहित नाही? 2 प्रकारचे. अजून माताजी सांगितले 2 प्रकारचे. 3-4 प्रकारचे डोळ्यात पाणी आहे. एक पाणी असं आहे, भयानक खुशी झाल्यानंतर निघते, हसल्यानंतर निघते पाणी. हसून हसून पाणी कुठं निघते माहिती? इकडे निघते. बाबा काय हसले हो तुम्ही. कुठं पासून घेतात? इथं. कधीतरी आले की पाणी असले तुरीच्या शेतामध्ये जाऊन हसा, फुल्ल हसायच्या. हसल्यावर कळते हे पाणी इकडून जाते. अजून एक पाणी जाते, हे सुखाचा अश्रू आहे. दुःखाचा अश्रू डायरेक्ट निघते, इथून इकडे निघते, नाकावर येते. रडून रडून असं पुसून घेतो डोळं, नाक बी पुसून घेतो, डोळ्या बी पुसून घेतो. लक्षात आलं का? दुःखाचा पाणी नाकात पाणी गळते, सुखाचा पाणीमध्ये नाकामध्ये पाणी गळत नाही, म्हणून दुःख आहे ना ते. अजून एक पाणी आहे योगाश्रू. ध्यानला बसलेले व्यक्तींच्या पाणी उलट धाते, असं उलट चढते, इथं इथं येते, या भ्रुकुटीवर चढत राहते हे पाणी. हे भक्तीचं अश्रू आहे. भक्तीचं अश्रू सगळं मिसळून येतात.
पोट भरून येते. पोट भरून येणारा भक्तीचा अश्रू आहे. त्याकरता अनेक प्रकारचे अश्रू आम्ही वाटात पाहिलो माय. 2-3 वेळ बोललो, परंतु आलूरच्या मातांना सुद्धा कळावं म्हणून बोलतो. भक्ती सुद्धा कसं कळावं लागते ना तुम्हाला. भक्ती म्हणजे काय आहे. जाता जाता आमचा पहिला मुक्काम होता नागपूर. नागपूरला मुक्काम झाल्यानंतर ते 3 वर्षापासून वाट पाहत होते. महाराज आम्हाला वेळ द्या वेळ द्या, परंतु वेळ भेटत नव्हतं. त्या ठिकाणी मुक्काम पडलं. त्या माताजी व्यवस्थित सुंदरचा सेवा केली. तदनंतर सकाळी उठून आम्हाला जायचं होतं प्रयागराजला. वाटामध्ये मध्य प्रदेश लागले. मध्य प्रदेश सतना जिल्हा, पुढे होतं रेवा जिल्हा. सतना जिल्ह्यातून मला फोन आले तिकडून, गुरुजी आप प्रयागराज जा रहे, हमें पता चला, मैं व्हाट्सएप देख रहा था, मैं कंटिन्यू आपका कांटेक्ट में है, इसलिए मेरा सेवा आप स्वीकार करो, आपका पदस्थ स्पर्श मेरा घर में होना चाहिए, असं म्हणून त्याने बोललं. मध्य प्रदेशला मला कोण ओळखते? महाराष्ट्रापुरतं आम्हाला ओळख आहे, तेलंगणा ओळख आहे, आंध्रा ओळख आहे, कर्नाटक ओळख आहे, परंतु मध्य प्रदेशला कोण मला ओळखतात? आता तिथं घेऊन जाऊन काहीतरी केलं तर कसं करावं? आम्हाला भीती वाटलं त्या गोष्टीची. आमच्यासोबत 2-3 मुलं होते, 4. मलकापूरचे तेजराव पाटील होते, तमलूरचे शिवलिंगराव पाटील होते, प्रभया होते, और बन्नाळीचे शिवानंद होते. हे 4 मुलं होते आपल्यासोबत. विचार केला कसं करूत रे आपण, ते कोण आहे काय पत्ता करूनच जाऊत म्हणले. पहिले शोध लावा. मुझे आप कैसा पहचानते हो, थोड़ा परिचय कराओ. गुरुजी मैं तमलूर को आया था, फिर क्या हुआ? आप नहीं मिले. मदनूर गया, आप नहीं मिले. बाद में बीदर गया, आप नहीं मिले. मिले का वो बोलो. तो कामधेनु गौशाले में आपका मुलाकात हो गई. मैं कुछ प्रॉब्लम से आया था, और एक व्यक्ति गुलबर्गा का व्यक्ति, उनका नाम मैं बता सकता हूं, रेवण बोल के वो बच्चे का नाम है, उनसे बात करके आप आ सकते हो. हम शुद्ध शाकाहारी है, खाने वाला पीने वाला नहीं है. हम भगवान शंभु से आराधन करने वाले भक्त है. गुरुजी कैसा तो करके, एक 20 किलोमीटर अंदर है सतना जिल्हा, आप आकर के कृपा करो. एवढं त्याच्या वाणी, एवढं मधुर, एवढं समाधान, ते शब्द ऐकून मला असं वाटलं त्या माणसाजवळ जाणं जरुरी आहे. असं म्हणून अप्पाजी आप आने तक हम खाना पका के रखते, आप खा लेना चाहिए. मुझे अकेले को छोड़ के 4 व्यक्ति का आप खाना पका के रखो. इतकं सुंदर पंचपक्वान त्या ठिकाणी करून ठेवलं. आणि तिथं गेल्यानंतर मी पाहतो, थोडक्यामध्ये तुम्हाला बोलतो, तर त्या ठिकाणी व्हॉट्सअप मध्ये त्यांनी पाहिलेले, युट्यूब मध्ये पाहिलेले गुरु महाराजांचा सत्कार कसं करावं, संपूर्ण फुलाचं अंतरणा करून त्या ठिकाणी ज्या प्रकारे परवा आमचं हे मंगराळीचे मुलगी इथं दिले ना, इथं नागनाथ काय पाटील आहे की देवी हंडे या हेसरिंदू काय ना, गोदावरी माताजी, गोदावरी, इतकं सुंदर आमचं स्वागत त्या ठिकाणी केले होते. त्या प्रकारे स्वागत क्या हम इतना परेशानी थे, वो परेशानी मेरा बच्चा बात नहीं करता था, तब से लेकर के अब वो बच्चे से बात करो. अभी 11 साल का बच्चा है, मैं 8 साल में आया था, तब से लेकर के अभी अच्छा बात कर रहे, इसलिए हमको बहुत खुशी हुआ. म्हणून एवढं त्यांनी समाधानकारक आमचा सेवा केलं. त्या प्रकारे जो सेवा अंतःकरणातून निघणारा जो सेवा आहे, देवाला आवडते. बेल, फूल, पुष्प, जे काय पदार्थ आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्चिती, सगळं वस्तू आम्ही दिलो, परंतु
आपला प्रेम मात्र देत नसेल तर भगवान कधी प्रसन्न होऊ शकत नाही. त्याकरता अशा प्रकारचे शुद्ध प्रेम देणारे आपले आलूरचे सर्व भाविक भक्त आपल्या प्रती निष्ठा बाळगलेली आहे. म्हणून तेवढा लांबून धावून आपल्यापर्यंत आम्ही आलो. इथं आल्यानंतर तुमचा चेहरा पाहिल्याबरोबर, तुमचा हे चेहरा पाहिल्याबरोबर, मुखमंडल पाहिल्याबरोबर आमचा थकवा पुरा निघून गेला. लक्षात आलं का? महाराजापर्यंत तुम्ही जावं की तुमच्यापर्यंत महाराज यावं? काय महाराजांपर्यंत तुम्ही जावं की महाराज तुमच्यापर्यंत यावं? महाराजापर्यंत तुम्ही जावा. आज महाराज कशासाठी तुमच्यापर्यंत आले म्हटलं तर अखंड नाम भगवंताचा घेतल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलो. हे नामाचं फळ आहे, सेवाचं फळ आहे. तुम्ही सेवा केल्यानंतर तुमच्या सेवेला भक्तासाठी भूमंडळी धुंडाळी तो जास्वनेला. भक्तासाठी भगवंत अवतार घेत असतात, परंतु देव दिसत नाही म्हणून आमच्यासारख्याला पाठवून देतात, आशीर्वाद द्यायला लावतात. त्या प्रकारचे तुम्ही तन मन धन सेवा या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये तुम्ही केलात म्हणून आज फार आनंद वाटला. शांत चित्ताना एवढा वेळ झाला तरी सुद्धा तुम्ही निवांत या ठिकाणी बसलेले आहे. आता तुम्हाला पाहिलं तर अजून 1-2 तास सोडूच नाही असं वाटते. काय ठीक आहे, आमच्या कानामध्ये अजून 2 तास सांगा म्हणून बघा. ठीक आहे, तसं काही नाहीये. उद्या शिवरात्री आहे, सोमवार आहे, प्रदोष आहे. किती भाग्यशाली आहे. आज 26 जानेवारी आहे. लक्षात आलं का? उद्या हे सगळं योग जुळून येत आहेत. परंतु मला त्यांनी सांगितले होते, आप्पा तुमचा सानिध्यात आम्हाला या ठिकाणी पूजा पाठ करायचा आहे म्हणून म्हटलं तर आम्ही पूर्वीच मावंदीला कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी उजळणी आहे आणि वन्हाळीला सुद्धा कार्यक्रम आहे. या सोमवार शिवरात्री प्रदोषाचा 3 योग जुळून येत आहे. तरी सुद्धा तुमच्या या भक्तीला मान देऊन आम्ही सकाळी लवकरात लवकर 7 वाजता तुमच्या या 7-8 वाजता आलूरला मी येणार आहे. सकाळी आंघोळ करून फक्त आमच्या दर्शन घेऊन मला मोकळं करा. नंतर तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही सार्वजनिक रूपाने आप्पा विश्वनाथ अप्पा त्या ठिकाणी पूजा पाठ करायला लावतात. आणि उद्या येता वेळेस काय काय आणावं असं म्हणून म्हटले. कोण? गंगाधर सांगू का? सगळ्यांनी अर्धा तोळा सोनं घेऊन या. परेशान होऊ नका. लक्षात आलं का? तुम्हाला जे घडले तेवढा दर्शन घ्यायचं त्या ठिकाणी. बेल फूल, फुलाचा माळ ते आणून आणि त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. तर शुचिर्भूत होऊन स्नान वगैरे आधी करून शुचिर्भूत होऊन फक्त गुरुमाऊलीचं दर्शन करून जावा. तदनंतर तुम्ही किती वेळ राहते तुमची पूजा सांगितलं राहते? सकाळी 10 बजे बरं. हा ठीक आहे. खतगावचे गुरुमाऊली उद्या सकाळी 9 वाजता येणार आहे म्हणे. 1-2-3 तास त्यांनी राहणार आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये तुमच्या पूजाचं विसर्जन होतो. तत्पूर्वी आमचं दर्शन तुम्हाला होते. 2 महाराजांचं दर्शन तुम्हाला उद्या लाभणार आहे एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला काही सेवाच्या माध्यमातून जे अर्पण करायचं असेल तर तेवढा तुम्ही अर्पण करो आणि उजळणी करून घेता येते. उजळणी म्हणजे कळालं का? स्वच्छता. उजळणी म्हणजे स्वच्छता करून घेणे, शुद्धी करून घेणे. शुद्धी कशासाठी? इन्कम टॅक्स कशासाठी भरतो? इन्कम टॅक्स तुमच्या पैशाला कोणी पकडणार नाही. इन्कम टॅक्स भरत नसेल तर तुमचा पैसा सगळं जप्त होतो, गव्हर्नमेंट घेऊन जातो. त्याकरता या ठिकाणी धर्म खात्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा उजळणी करावा लागतं, जमा करावा लागतं. त्यासाठी त्याला उजळणी होते, त्याला शुद्ध होते, पांढरं होते.
काळा असलेले पैसा पांढरा होते टॅक्स भरल्यावर, तसं या ठिकाणी धर्म खात्यामध्ये सुद्धा जमा केलं तर तुमच्या पुण्याला भाग्य उदय येते. एवढा 10 मिनिटांमध्ये भजन मंडळीचा या ठिकाणी सत्कार होणार आहे म्हणे. त्याकरता इथं सेवा करणारे सर्व भजन मंडळीचे या ठिकाणी नाव घेता येईल. तदनंतर आरती होईल. आरती तर झालेली आहे. तदनंतर या ठिकाणी शिवभक्ती लोपधारे विश्व शिवाय केले ग्रंथा प्रमरा